हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाउजची उंची 13 घेतलेली आहे, रुंदी आपण 10 घेतलेला आहे, शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे, गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. तर 2.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याची उंची जी आहे 9 इंच घेणार आहोत. तर 9 इंचावर आपल्याला मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे म्हणून 3 इंचावर मार्किंग करून आपल्याला इथं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं पान गळ्यामध्ये देणार आहे. तर बघू शकता पान गळ्याचा आकार कसा दिलेला आहे. अगदी सावकाशपणे बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो. तर अशा पद्धतीने आपण इथं पान गळ्याचा शेप दिलेला आहे. आता कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने अस्तरवरती गळा जो आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस जे आपण ओपन करून याच्यावरती अस्तर जे अगदी व्यवस्थित आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे. साईडला आपण इथं पिन लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा कापड गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथं पूर्ण ब्लाऊजच्या गळ्याला टीप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायचं आहे. आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. फिनिशिंगनं आपण इथं पूर्ण गळ्याला टीप मारून घेत आहोत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. दुसऱ्या साईडला पण आपण टीप मारून घेऊया. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे ब्लाऊज डिझाईनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर फिनिशिंग आपण पूर्ण गळ्याला इथं टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आता गळ्याच्या आतला कपडा जो आहे कट करून घेऊया. व्हिडिओ स्टेप बाय स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला डिझाईन बनवताना कन्फ्यूज होतो. तर दुसऱ्या साईडचा पण आपण इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. कट आपण मारून घेतलेला आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीसला इथं आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अगदी व्यवस्थित आपण इथं पलटून घेऊया. दुसरा पण आपल्याला पार्ट साईडला कट मारून इथं पलटून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून खालचा जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगने आपल्याला इथं पूर्ण गळ्याला आणि खालच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर साईडला पण आपण टीप मारून घेऊया. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड गोळा होऊ नये त्यासाठी आपण इथं साईडला पण टीप मारून घेऊया. त्यानंतर दुसरा पण पार्ट आपण इथं टीप मारून घ्यायचा आहे. बऱ्याच बायकांना पान गळा हा खूप आवडत असतो. तर पान गळ्यावरची अशी युनिक डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. हा डिझाईन तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला नवीन लुक देईल. बघू शकता अशा प्रकारे आपण साईडला टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण इथं कट करून घेऊया. तर दोन्ही पार्ट आपण इथं तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला दोन्हीकडे मार्किंग करून इथं टीप मारून घ्यायचं आहे. बघू शकता.
माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपण इथं टक्स मारून घेतलेला आहे। ब्लाउजचा गळा इथं फिनिशिंग आपण तयार करून घेतलेला आहे। त्याच्यावरती त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं लेस लावून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपण जाड पट्टीचा लेस घेतलेला आहे पूर्ण गळ्याला आणि खालच्या साईडला आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे फिनिशिंगनं। लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे। आपला गळ्याचा जो फिनिशिंग आणि लुक बिघडला नाही पाहिजे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। त्यानंतर आपण इथं लेस वरती डबल टिप मारून घ्यायचा आहे। तर दुसऱ्या पार्टला पण अशाच प्रकारे आपण इथं लेस लावून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडला पण। व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला डिझाइन बनवायला अगदी सोपं जाईल। तर दुसऱ्या साईडला पण आपण इथं डबल टिप मारून घ्यायचा आहे। तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब पण करा। येणारे नवनवीन ब्लाउज डिझाइनचे व्हिडिओ तुम्हाला शिकायला आणि बघायला भेटतील सोप्या पद्धतीने। तर बघू शकता दोन्ही साईडला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे, किती सुंदर वाटत आहे। त्यानंतर आपल्याला इथे फ्लावर तयार करून घ्यायचा आहे। आता फ्लावर बनवण्यासाठी आपण इथं गोल कपडा कट करून घेतलेला आहे अस्तर आणि ब्लाउजचा पीस। तर अशा प्रकारे आपल्याला इथं सेट करून वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे। तुम्हाला जर फ्लावर बनवता येत नसेल तर हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे। फ्लावर लावल्याने आपला ब्लाउजचा गळा जो आहे अजून उठून दिसतो। तर अशा प्रकारे पूर्ण राऊंड शेप मध्ये आपण इथं टिप मारून घ्यायचा आहे। साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण इथं कट करून घेऊया। त्यानंतर अस्तरला आपण इथं सेंटर मध्ये कट करून घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे कट करून कपड्याला आता ओपन करून घ्यायचा आहे, म्हणजे अशा प्रकारे आपला मेन फॅब्रिक जे आहे बाहेर काढून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित आपण इथं अशा प्रकारे ओपन करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे। तर अशा प्रकारे टिप मारून घेतलेला आहे। फ्लावरला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं लेस लावून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। बऱ्याच बायकांना नवीन आणि युनिक डिझाइन बनवायचं असतं, तर डिझाइन कसं बनवायचं त्यांना सुचत नाहीये। तर हा व्हिडिओ बघून हा डिझाइन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे। तर पूर्ण राऊंड शेप मध्ये आपण लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथं प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथं सुई दोऱ्या घ्यायचा आहे। सुई दोऱ्याने अगदी व्यवस्थित आपल्याला इथं 2-3 वेळा टाके मारून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे खालच्या साईडला आपण इथं गाठ मारून घेऊया। सुंदर असा आपला फ्लावर तयार झालेला आहे। आता सेंटर मध्ये एक बटन लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक छोटंसं पॅच तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघू शकता अस्तर आणि ब्लाउज पीस इथं अशा प्रकारे आपण एकावर एक ठेवून टिप मारून घ्यायचं आहे साईडला। दुसऱ्या साईडला पण आपण टिप मारून घेऊया। साईडचा जो एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर अस्तर आणि कापड जे आपण इथं पलटून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर साईडला आपण इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण आपण साईडला टिप मारून घेणार आहोत। तर दोन्ही पार्ट जे जॉईंट करण्यासाठी आपण इथं पॅच जे तयार करून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपल्याला इथं पॅच वरती सेट करून घ्यायचं आहे। दोन्ही पार्ट साईडला पिन लावून घेऊया। तर अशा प्रकारे त्यानंतर आपण इथं टिप मारून घ्यायचं आहे वरच्या साईडला। अशा प्रकारे पॅचला सेट करून वरच्या साईडला टिप मारून घेऊया। व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाइन कसं बनवलेलं आहे। खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे मी। तर बघू शकता दुसऱ्या साईडला पण आपण इथं टिप मारून घेऊया। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला फ्लावर लावून घेऊया। तर बघू शकता सुई दोऱ्याने आपण इथं 2-3 वेळा गाठ मारून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित आपण इथं फ्लावर खालच्या साईडला लावून घ्यायचा आहे। फ्लावरवरती एक बटन लावून घेऊया। त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला लटकन बनवून घ्यायचं आहे। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून आतमध्ये दोरी ठेवून आपल्याला इथं
टीप मारून घ्यायचं आहे हे दोन्ही लटकनला। तर दुसऱ्या लटकनला पण अशाच प्रकारे आपण इथं फोल्ड करून टीप मारून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला इथं लटकनला जे आहे ओपन करून घ्यायचं आहे। तर ब्लाउजच्या गळ्याला आपण इथं लावून घेऊया। तर अशा प्रकारे आपला ब्लाउजचा गळा इथं तयार झालेला आहे। किती सुंदर वाटत आहे बघा। तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल हा डिझाईन। बऱ्याच बायकांना पान गळा खूप आवडत असतो, तर पान गळ्यावरचे असे डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाउज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल। या डिझाईनची फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे, बघू शकता। अशा पद्धतीने जर तुम्ही डिझाईन बनवला तर तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल हा डिझाईन। मार्केटमध्ये पण हा डिझाईन खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे। डिझाईन कसा वाटलेला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा पूर्ण व्हिडिओ बघितला। हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन। पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। ब्लाउजची उंची आपण इथं 13 घेतलेली आहे, रुंदी टोटल 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे, गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत। त्यानंतर आपण इथं गळ्याची उंची 9 इंच घेणार आहोत। 9 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, बघू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे, तर बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर आपण इथं बाहेरच्या साईडला पण 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला इथं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, बघू शकता। गळ्याचा आकार कसा दिलेला आहे अगदी सावकाशपणे बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो। तर बघू शकता अशा प्रकारे गळ्याचा आकार दिलेला आहे। त्यानंतर अस्तरवरती गळा जो आपण इथं कट करून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे। ब्लाउज पीस ओपन करून याच्यावरती अस्तर जे आहे अगदी व्यवस्थित सेट करून घेऊया। साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा आहे। जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथं अगोदर खालच्या साईडला टीप मारून घेऊया। तर खालच्या साईडला आपण टीप मारून घेतलेल्या, आता पूर्ण गळ्याला आपल्याला इथं फिनिशिंगनं टीप मारून घ्यायचं आहे। अगदी सावकाशपणे आपल्याला पूर्ण गळ्यात टीप मारून घ्यायचा। आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे, बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर आपण इथं गळा जे आहे कट करून घेऊया। साईडला आपल्याला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीसला आपण इथं पलटून घेऊया अगदी व्यवस्थित। तर बघू शकता अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे। खालच्या साईडला आपल्याला इथं अगोदर दाब टीप मारून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथं पूर्ण गळ्याला पण दाब टीप मारून घ्यायचा आहे। दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे। अगदी फिनिशिंग आपण इथं पूर्ण गळ्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे। त्यानंतर ब्लाउजच्या साईडला पण आपण ही टीप मारून घेऊया। जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड गोळा होऊ नये त्यासाठी आपण इथं साईडला पण टीप मारून घ्यायचं आहे। साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे गळा आपण तयार केलेला आहे। खालच्या साईडला टक्स मारून घेऊया। खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला मार्किंग करून ह्याच्यावरती टीप मारून घ्यायचं आहे।
तर बघू शकता फिनिशिंग आपण गळा जे इथं तयार करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती सुंदर असा डिझाईन बनवायला घेऊया. तर बघू शकता आपण इथं पोटली बटन तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे एक्स्ट्रा जो कपडा आपण इथं याच्या आतमध्ये घालून अशा प्रकारे गोल पोटली बटन बनवून घ्यायचं आहे. साईडला दोरा वगैरे गुंडाळून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे एक पोटली बटन बनवलेला आहे. त्यानंतर दुसरा पण तुम्हाला बनवून दाखवते. पोटली बटनचा हा डिझाईन खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की पोटली बटन कसं बनवलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पोटली बटन बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊज पीस घेऊया. हे पोटली बटन जे आपल्याला इथं खालच्या साईडला लावून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे आपण थोडीशी जागा सोडून आपण इथं एक एक करून खालच्या साईडला पोटली बटन लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. बऱ्याच बायकांना काहीतरी युनिक आणि नवीन डिझाईन बनवायचं असतं, तर डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला पोटली बटन लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं लेस लावून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे सिल्वर कलरचं लेस घेतलेलं आहे आपण इथं. तुम्ही गोल्डन पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर आपल्याला परत एकदा खालच्या साईडला पण लेस लावून घ्यायचं आहे डबल लेअर मध्ये. बघू शकता अशा प्रकारे अर्धा इंच आपण जागा सोडून परत एकदा खालच्या साईडला लेस लावून घेत आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या साईडला वरच्या साईडला पण लेस लावून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर बघू शकता अशा प्रकारे एका साईडला पण लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला इथं अर्धा इंच जागा सोडून लेस लावून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण आपण इथं लेस लावून घेऊया. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. परत एकदा डबल लेस लावून घेऊया. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पूर्ण गळ्याला आपण लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी एक फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता उंची 8 घेतलेली आहे, रुंदी 5 घेतलेली आहे. अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. सेंटर मध्ये आपल्याला थोडंसं जागा सोडून घ्यायचं आहे म्हणजे आपला कापड जो आहे पलटता आला पाहिजे. तर बघू शकता दुसऱ्या साईडला पण आपण टिप मारून घेऊया. आता याला पलटून घ्यायचं आपल्याला. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर फ्लावर बनवता येत नसेल तर हा फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. फ्लावर लावल्याने आपला जो ब्लाऊजचा गळा आहे अजून उठून दिसतो. त्यानंतर आपण अशा पद्धतीने इथं प्लेट्स मारून घेत आहे. बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला इथं प्लेट्स घेऊन सुई दोऱ्याने याला 2-3 वेळा गाठ मारून घ्यायचा आहे. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो. तर बघू शकता अशा प्रकारे गाठ मारून घेतलेला आहे. फ्लावर आपला तयार झालेला आहे. ब्लाऊजच्या गळ्याच्या खालच्या साईडला आपण इथं सुई दोऱ्याने लावून घेऊया. दोन 3 वेळा आपण इथं गाठ मारून घेऊया. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर खालच्या साईडला आपण इथं फ्लावर जे लावून घेतलेला आहे. त्यानंतर फ्लावरवरती एक बटन लावून घेऊया म्हणजे आपला ब्लाऊजचा जो गळा आहे अजून उठून दिसतो.
त्यानंतर आपण इथं लटकन बनवून घ्यायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर लटकनला जे आहे आता ओपन करून घेऊया. सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे तयार केलेलं आहे. ब्लाऊजच्या गळ्याला आपण इथं दोन्ही साईडला लावून घेऊया. वरच्या साईडला 3 इंचावर मार्किंग करून आपण इथं लटकन लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडला. नॉट जे आपण इथं बांधून घेऊया. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा गळा इथं तयार झालेला आहे. अगदी कमी वेळात आणि खूप सुंदर, बघू शकता किती छान लुक आलेला आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. डिझाईन कसा झालेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल